नमस्कार, मी आहे आशालता आणि साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, हळद ही आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होणारी गुणकारी अशी पारंपरिक औषध आहे, जिला आयुर्वेदामध्ये सुवर्ण असे म्हटलेले आहे। आणि म्हणूनच सर्व लोक स्वतःच्या आहारामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून हळदचा समावेश करत असतात। बहुतांशी लोक काय करतात, एक ग्लास भरून कोमट पाणी घेतात आणि त्याच्यामध्ये अर्धी चमची हळद टाकतात, त्याला चांगले मिक्स करतात आणि चांगले मिक्स करून झाले हे पाणी पिऊन घेतात। असे पाण्यामध्ये हळद पिणे ही पद्धत अत्यंत चुकीची आहे। हळदचे पाणी असे का पिऊ नये, तर हळद कशा रीतीने घ्यावे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हे हळद घेण्याचे 15 अमेजिंग फायदे आहे, त्याचे मागचे शास्त्र पण मी तुम्हाला सांगणार आहे। ते 15चे 15 फायदे आपल्या शरीराला संपूर्ण मिळावे यासाठी ही हळद केव्हा, कशी, किती खावी किंवा किती प्यावी, कोणी पिऊ नये हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या, सबस्क्राईबचे बटन प्रेस करून द्या, फ्री आहे म्हणून सबस्क्राईब करून द्या, लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्व लोक घेऊ शकतील। मित्रांनो, आपल्या किचनमध्ये असा मसाल्याचा डब्बा असतो आणि या मसाल्याच्या डब्यामध्ये अशी हळदची वाटी असते, जिच्यामध्ये मुबलक हळद असते। आणि या हळदचा उपयोग आपण वेगळ्या पदार्थांमध्ये, भाजीमध्ये, नाश्त्यांमध्ये आणि रेसिपीमध्ये उपयोग करत असतो। हळदमध्ये असं नेमकं काय आहे की ज्याचा आपल्याला फायदा होतो, तर हळदमध्ये कर्क्युमिन नावाचा औषधी गुणधर्म असणारा घटक आहे। शरीराची दाह दूर करण्याची क्षमता आहे या हळदमध्ये। तुमच्या शरीरात होणारे संसर्गजन्य रोग दूर करण्याची क्षमता आहे, ताकद आहे याच्यामध्ये। एवढेच नाही, तुमच्या शरीरामध्ये राहिलेले विषारी पदार्थ किडनीमधून, लिव्हरमधून शरीराबाहेर फेकण्याची ताकद आहे या हळदमध्ये। मित्रांनो, या हळदीला पिवळा रंग कशामुळे आलाय तुम्हाला माहित आहे का? याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचा जो घटक आहे त्याच्यामुळे याचा रंग पिवळा आलेला आहे। या हळदीमधला कर्क्युमिन घटक आपल्या शरीरात शोषला गेला तरच आपल्या शरीराला हळदीचे 15 जे महत्वाचे फायदे ते फायदे होते। आपल्याला नेमके कोणते 15 फायदे होणार आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। लक्षपूर्वक ऐका, जर लक्षात राहत नसेल तर वहीमध्ये नोंदवून घ्या, अजिबात स्किप करायचं नाहीये बरं का। ह्या हळदीचा पहिला फायदा आहे, आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तुम्हाला माहित आहे का? सर्वांना माहित आहे, आपल्या शरीराची त्वचा। आपल्या शरीराचे पूर्ण अवयव ज्याच्याने ढाकले गेलेले आहेत ती त्वचा, स्किन आहे। सर्वांनाच वाटते आपली स्किन सुंदर, तजेलदार, चमकदार आणि एकदम तेजस्वी असावी असं सर्वांनाच वाटते। आणि हे शक्य आहे या हळदने। या हळदने आपल्या त्वचेवरील खीळ असेल, फुंसी झालेली असेल, काळे डाग पडलेले असतील किंवा शरीरावर सुरकुत्या पडलेल्या असतील, त्वचा तेलगट असेल, पुष्कळ कोरडी असेल, छिद्र बनून जातात, अशा त्वचेविषयी सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्या या हळदीमधील कर्क्युमिन घटकामुळे चांगल्या होत असतात आणि आपली त्वचा एकदम सुंदर, तजेलदार आणि तेजस्वी दिसते। आणि म्हणूनच सौंदर्य प्रसाधनामध्ये या हळदीचा वापर केलेला असतो आणि आपण पण करायचा आहे। सौंदर्य प्रसाधनामध्ये घरच्या घरी या हळदीचा वापर कसा करावा हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला सांगा, तर याच्यावर पण मी व्हिडिओ नक्की बनवेल। ह्या हळदीचा दुसरा फायदा आहे केसासंबंधी। हल्ली
आपल्या ह्या केसाची जी त्वचा आहे, जिला कल्प म्हणतात, ती कोरडी पडणे, केस बरड होणे, केस गळणे, केस तुटक तुटक होऊन जाणे, केसामध्ये खोडा होणे, खाज येणे, जूळ पडून जाणे, खोडा होऊन जातो म्हणजे की डेंड्रफ होऊन जातं. काही लोकांच्या तर केसांना तेल बी नाही लावलं ना तरी केसाची त्वचा तेलगट होत असते. त्याच्यामुळे केसामध्ये पुष्कळ इन्फेक्शन होत असतं. तरी सुद्धा लोक वरून तेल लावतात, शॅम्पू लावून केस धुतात आणि काय काय करतात आणि त्याच्यामुळे केसाचे आरोग्य धोक्यात जाते. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर या हळदीचे सेवन केलेत ना तर तुमची केसाची त्वचाला चांगले पोषण मिळेल, केस मजबूत होतील, केस वाढतील, केस चमकीले बनतील, काळे घोर बनतील, तुमचे केस एकदम लाल सडक मजबूत बनतील. हे सर्व हळदीमधल्या कर्क्युमिन घटकमुळेच होत आहे आणि म्हणून हळद तर मी सांगेन त्याप्रमाणेच घ्यायची आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बरं का. हळदीचा तिसरा फायदा आहे, जसं जसं तुमचं वय वाढतं तसे तसे तुमचे सांधे दुखू लागतात, तुम्हाला संधिवात होतो, तुमचे गुडघे दुखतात, तुमचे हाडे ठिसूळून जातात, हाडांमध्ये फ्रॅक्चर होते, चालणे उठणे बसणे झोपणे याला त्रास होत असतो, या पायांमध्ये गोळे उठतात आणि तुम्हाला असह्य वेदना होते, हाडांमध्ये सांध्यांमध्ये वेंगण कमी होऊन जाते. हळद मधले असलेल्या कर्क्युमिन घटक मध्ये अशी प्रॉपर्टी आहे की तुमच्या शरीरातली असह्य वेदना, दाह म्हणजे जळजळपणा, वेदना कमी होऊन सांध्यांमध्ये वेंगण निर्माण करण्याचे काम करते बरं का. या हळदीचा चौथा फायदा आहे आपल्या पचन संस्थेविषयीचा. या हळदीमध्ये असे गुणधर्म आहेत की जठरमध्ये उत्पन्न होणारे ऍसिड जे पचनशक्तीसाठी जरुरी आहे, पचनासाठी जरुरी आहे ते आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर बी पुष्कळसे रस त्याच्यामध्ये पाझरतात, ते पण या हळदीमध्ये पुष्कळ प्रमाणात निर्माण होते आणि अन्न खातो ते अन्न चांगल्या रीतीने पचते आणि आपल्या शरीरामध्ये होणारा गॅस, अपचन, ऍसिडिटी, खट्टे डकार या सर्वांपासून ही हळद आपल्याला फायदा देणार आहे आणि आपले आरोग्य चांगले राहणार आहेत. म्हणजे त्वचेची सुंदरता, पचनशक्ती वाढवणे हे सर्व हळद योग्य रीतीने घेतल्यानेच होणार आहे. म्हणून हळद कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, किती घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. तुम्हाला सबस्क्राईब करणे तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासाठी खूप मोठी आहे, म्हणून प्लीज सबस्क्राईब करून द्या. हळदीचा पाचवा फायदा, या हळदीमधील कर्क्युमिन घटकमुळे रक्तवाहिन्यांमध्ये लवचिकता येते, रक्तवाहिन्या मजबूत बनतात आणि त्याच्यातला रक्तप्रवाह सुरळीत चालतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते आणि रक्ताभिसरण आपले सुधारल्यामुळे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव हृदय पण सुरळीत मजबूत राहणार आहे आणि चांगले चालणार आहे. ह्या हळदीचा हा सर्वात मोठा फायदा आहे. हळदीचा सहावा फायदा आहे आपल्या शरीराच्या कोणत्याही संस्थेमध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, प्रजनन संस्था, रक्ताभिसरण संस्था, त्वचा याच्या शरीरात जेवढ्या बी संस्था आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही फंगस लागलेलं असेल, काही एलर्जी झाली असेल, तुम्हाला ते सर्व चांगल्या करण्याची शक्ती या हळद मधल्या कर्क्युमिन घटक मध्ये आहे. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. हळदीचा सातवा फायदा आहे मौखिक आरोग्यासाठी. मौखिक आरोग्यामध्ये सर्वात महत्वाचे दात आहे आणि दाताला भक्कम धरून ठेवणाऱ्या हिरड्या आहेत. ह्या हिरड्यांना फंक्शन लागू नये, त्याच्यातून पू निघू नये, हिरड्या सैल होऊ नये, त्याच्यामधून रक्तवाहू दुर्गंध येते, दातची पकड सैल होऊन जाते, दातांवर डाग पडतात, दात पिवळे होऊन जातात, दाताला कीड लागणे, या सर्वांमुळे आपले दाताचे आरोग्य बिघडत असेल तर हळद मध्ये अशी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे आपल्या दातातले रक्त बंद होऊन जाते, पू निघत असेल तर पू बंद होऊन जातो, आपल्या तोंडामध्ये जे बेड बॅक्टेरिया आहे ते बेड बॅक्टेरिया
या हळदीच्या सेवनाने नाश पावतात आणि आपले दाताचे आरोग्य तंदुरुस्त राहते व आपल्याला हळदीच्या सेवनाने फायदा मिळणार आहे. ह्या हळदचा 8वा फायदा स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी आहे बरं का. स्त्रियांना मासिक पाळी येते, कित्येकांना अनियमित मासिक पाळी येते, कित्येकांना मासिक पाळी वेळेस पोट दुखते, अलग अलग प्रकारच्या वेदना होतात, मासिक पाळीमध्ये काहीकांना ब्लड खूप जाते, अशा पुष्कळशा स्त्रियांच्या तक्रारी राहतात. हळदमध्ये असे चांगले गुणधर्म आहेत की याच्या सेवनाने तुम्हाला खूपच फायदा होणार आहे. या सर्व समस्येचे समाधान मिळणार आहे आणि म्हणूनच हळदचा योग्य उपयोग करायचा आहे. हा फायदा लक्षपूर्वक ऐका बरं का. हळद घेण्याचा 9वा फायदा कॅन्सर रोगाविषयी आहे. आपले शास्त्र विज्ञान असे सांगतात की हळदीमध्ये जे कर्क्युमिन घटक आहे त्याच्यामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की कॅन्सरचे जे जर्म्स आहेत जंतूंचा नाश करण्याची प्रॉपर्टी आहे. स्तनचा कॅन्सर आहे, मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे, गळ्याचा कॅन्सर आहे किंवा पोटाचा कॅन्सर आहे. या सर्वांमध्ये सर्व कॅन्सर पासून बचाव करण्याचा हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिन घटक मध्ये आहे आणि या घटकामुळे आपल्या शरीरात कॅन्सरच्या ज्या बेड पेशा आहेत त्यांचा नाश करतात आणि अशा मृत पेशींना शरीराबाहेर काढतात आणि शरीरामध्ये नवीन पेशी उत्पत्ती करतात आणि या पेशींच्या जागेवर नवीन पेशीची उत्पत्ती करून पेशींची कमतरता भरून काढतात. म्हणजे शरीराला जेवढ्या पेशींची आवश्यकता आहे तेवढ्या पेशी निर्माण करतात. बेड पेशींना शरीराबाहेर काढण्याची क्षमता या हळदीमधल्या कर्क्युमिन घटक मध्ये आहे आणि ह्या हळदीच्या सेवनाने आपल्याला होणार आहे. ज्यांना कॅन्सर असेल त्यांनी हळदीचा उपयोग नक्की करायचा आहे आणि स्वतःला कॅन्सर मधून मुक्त करायचं. हळदचा 10वा फायदा आहे मेंदूच्या आरोग्यासाठी म्हणजे की चेतासंस्थेसाठी. आपल्या डोक्यामध्ये असलेला मोठा मेंदू, लहान मेंदू आणि ह्या मणक्यांमधून जाणारा मज्जारज्जू या सर्व चेतापेशींसाठी नसांच्या आरोग्यासाठी हळद खूपच महत्वाची आहे. आपल्याला कित्येक वेळा आठवण राहत नाही, विसरभोळापणा होतो. तर तुमची ही स्मरणशक्ती तुम्हाला चांगली ठेवायची असेल, चेतापेशींना सक्रिय ठेवायची असेल आणि तुमचा मेंदू आणि शरीरामध्ये एक सूत्रता ठेवायची असेल जेणेकरून तुमचे स्मरणशक्ती तुम्हाला हळद खूप चांगल्या प्रकारे मदत करते आणि ती तुम्हाला उपयोगी ठरते. हळदीचा 11वा फायदा शुगरच्या पेशंटसाठी आहे. हळद शुगरचे पेशंटसाठी वरदान रूप मानले जाते आहे. आपले विज्ञान असे सांगते की हळदमध्ये जे कर्क्युमिन नावाचा घटक आहे तो रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करते आणि त्याच्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित राहते. म्हणूनच ज्या लोकांना शुगर आहे त्यांनी आपल्या खाण्यामध्ये हळदचा नक्की समावेश करावा आणि मी सांगते त्याप्रमाणेच हळदचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला पुरेपूर फायदा भेटेल. हळदीचा 11वा फायदा दृष्टीसाठी आहे. आपल्या या डोळ्यांसाठी आहे. डोळ्यांच्या कित्येक समस्या आहेत जसे की डोळ्यातनं पाणी पडणे, अंधुक दिसणे, खाज येणे, सूज येणे, लाल होणे, पाणी पडणे, डोळ्याच्या अशा सर्व समस्येसाठी हळद आपल्याला मदतगार होणार आहे आणि म्हणूनच हळदचा उपयोग योग्य करायचा आहे. हळदीचा 13वा फायदा आहे दमसाठी, तुमच्या श्वासांविषयीच्या समस्येसाठी. दम लागत असेल, श्वास घेण्याची तकलीफ होत असेल, तुम्हाला वारंवार तुमचं नाक बंद होऊन जात असेल आणि तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली असेल, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची एलर्जी होत असेल, ह्या सर्वला तोंड देण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये जे विषारी घटक आहे ते विषारी घटक काढण्याची क्षमता हळद. पुन्हा हे विषारी घटक
शरीरामध्ये परत येत नाही. वेळोवेळी हे विषारी घटक काढून टाकण्याची क्षमता हळदीमध्ये आहे. हळदीमुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि याचा फायदा तुम्हाला श्वसनच्या आजारासाठी होऊ शकतो. या हळदमध्ये विटॅमिन ई आहे, ते चांगले आरोग्य ठेवण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच हळद योग्य रीती नक्की घ्यायची आहे. हळदचा 14वा फायदा आहे लिव्हरसाठी. लिव्हर आपल्या शरीराचा रासायनिक कारखाना आहे आणि ह्या कारखान्यामध्ये महत्वाच्या रासायनिक क्रिया पार पाडल्या जातात, याचा संबंध आपल्या डायरेक्ट पचन संस्थेशी असतो. आणि जेव्हा जेव्हा लिव्हर अडचणीत असते तेव्हा ही हळद त्याला मदत करते. कारण की हळदमध्ये असे गुणधर्म आहेत की लिव्हरची कार्यक्षमता वाढते. लिव्हरमध्ये पाचक रस तयार होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते आणि पित्त पण जास्त प्रमाणात तयार होते, जे पचनशक्तीला उपयोगी आहे. जे हळदमधला कर्क्युमिन घटक खूप उपयोगी होतो. लिव्हर चरबीयुक्त अवयव आहे आणि ह्या लिव्हरमध्ये जास्तची चरबी जमा झाली तर लिव्हर आजारी पडते. आणि लिव्हरचे आजार म्हणजे पिवळा कमळा, पांढरा कमळा, जेरी कमळा म्हणतात ना. जेरी कमळा झाला की मनुष्य मृत्यू पावतो, तो जेरी कमळा. हे वेगळ्या प्रकारचे लिव्हर मधून आजार होतात आणि लिव्हर काळे पडते. लिव्हर दारूमुळे, कुठल्या व्हायरसमुळे लिव्हर काळे पडते, तर ते दुरुस्त करण्याची क्षमता पण हळदमध्ये आहे. हळदचा केवढा मोठा फायदा आहे. हळदीचा 15वा फायदा आहे मानसिक आरोग्यासाठी. हल्लीचे धावपळ, तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन, नर्वस सारख्या मानसिक बिमाऱ्या खूपच वाढल्या आहेत. तर या सर्व मानसिक ताणवर हळद मधले असलेले कर्क्युमिन घटक आहे, त्याच्यामुळे तुमचे मन शांत, रिलॅक्स होण्यास हळद मदत करते. हळदीचा हा चांगला फायदा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी होऊ शकतो आणि म्हणूनच हळद खूप महत्वाची आहे. हळद स्वस्त आहे पण मस्त आहे. आता तुम्ही पण हे नोटीस केले असेल, जर भाजीमध्ये हळद टाकली नसेल तर ती भाजी आपल्याला खायला पाहायला पण आवडत नाही. आणि भाजीमध्ये हळद टाकली असेल तर भाजीचा रंग पाहून मन फ्रेश होऊन जाते आणि हळदचा सुगंधने पण आपण फ्रेश होऊन जातो. भाजी खायची इच्छा होते आणि म्हणून भाजीत हळद टाकली तर तिचा स्वाद दुप्पटीने वाढतो. याविषयी तर तुम्ही पण संमत आहात की नाही, कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि लाईक करून सर्वांना शेअर करा. आता प्रश्न पडतो, हळद कशी खावी, केव्हा खावी, किती खावी, कोणी खावी, कोणी खाऊ नये, हे सर्व मी तुम्हाला आता सांगत आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात राहत नसेल तर नोट करून ठेवून द्या. प्रथम मी तुम्हाला सांगितले पाणी हळद मध्ये विरघळून पिऊ नये. का पिऊ नये त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण की या हळद मधील जे कर्क्युमिन घटक आहे ते पाण्यामध्ये विरघळत नाही. आता तो जर पाण्यामध्ये विरघळत नाही तर आपल्या शरीराला लागू पडत नाही आणि आपल्या शरीरामध्ये तो शोषणच होत नाही. मग असं पाणी पिण्याचा काय अर्थ. आणि म्हणूनच हळद पाण्यात कधीच पिऊ नये, हे तुमच्या लक्षात आलं का. आणि तुम्हाला आता त्याचं उत्तर कळलं ना, तर याच्या पुढे हळद पाण्यामध्ये कधी पिऊ नये बरं का. आता तुम्ही म्हणाल हळद पाण्यामध्ये पिऊ नये तर कशी प्यावी. तर आता मी तुम्हाला सांगते की हळद कशी प्यावी की जेणेकरून हळदीमधला कर्क्युमिन घटक आपल्या शरीरात शोषले जाईल आणि आपल्याला हळदीचे 15चे 15 फायदे भेटतील. आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल. त्याच्यातली पहिली पद्धत आहे कपभर किंवा ग्लासभर दूध
उकळत ठेवा. दूध उकळू लागले की त्याच्यात चिमूटभर हळद टाका. अर्धी चमची 1 चमची टाकायची गरज नाही बरं का. चिमूटभर हळद टाका आणि 2-3 मिनिटे उकळू द्या. नंतर ह्या दुधाला थंड होऊ द्या, म्हणजे कोमट होऊ द्या. आणि हे कोमट दूध तुम्ही दुपारच्या वेळेला किंवा रात्री झोपताना प्यायची आहे. ही हळद पिण्याची सर्वात सोपी आणि खरी पद्धत आहे. हे हळद दूध बनवताना नैसर्गिक दूध पाहिजे, नैसर्गिकच हळद पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये साखर अजिबात टाकायची नाही. तिच्या नॅचरल चव मध्येच आपल्याला ते दूध प्यायचे आहे. हे बी खास लक्षात ठेवायचे आहे, तरच हळद तुम्हाला फायदा करेल. तुम्ही म्हणाल हळद दुधामध्येच का घ्यायची आहे? हळद मधले असलेला कर्म्युनिक घटक फॅटने पचतो आणि दुधामध्ये जी मलई असते ते मलईमध्ये फॅट असते आणि त्याचमुळे कर्क्युमिन घटकाचे आपल्या शरीरात शोषण होते आणि म्हणूनच हळद दुधात प्यायची आहे. हळद घेण्याची दुसरी पद्धत आहे. हळद तुम्ही भाजीमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये किंवा रेसिपीमध्ये टाकून आपण भाजी वगैरे करताना तेल टाकतो आणि तेलमध्ये फॅट आहे आणि त्याच्यामुळे हळद मधले कर्क्युमिन घटकाचे शोषण होते. म्हणजे ह्याप्रमाणे पण तुम्ही हळदचा उपयोग करू शकता. तर तिसरा हळद खाण्याची पद्धत आहे. आता हिवाळ्यामध्ये पहा ओली हळद येते. ती ओली हळद घ्यायची आहे, तिला चांगले धुवून स्वच्छ करायची, तिचे तुकडे करायचे आहेत आणि हे तुकडे 1-2 दिवस उन्हात थोडेसे सुकवायचे आहे आणि त्याच्यानंतर मोहरीचे तेल आणि मसाल्यामध्ये त्याचे लोणचे बनवायचे आहे आणि हे लोणचे पुन्हा 2 ते 3 दिवस उन्हात ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर वापरायचे आहे. तर मोहरीचे तेल आणि हळद मिक्स झाल्यामुळे हे मिक्स होते आणि त्याच्यामुळे हळद मधला कर्क्युमिन घटकचे आपल्या शरीरामध्ये शोषण होते. ही तिसरी पद्धत आहे. या तिन्ही पद्धतीने तुम्ही हळद खाल्ली तर तुमच्या शरीराला हळदीचे जे 15 फायदे आहेत ते 15च्या 15 फायदे होतीलच. आणि म्हणूनच हळद तुम्ही ह्या 3 पद्धतीपैकी तिन्ही पद्धती किंवा तिन्ही मधून कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये ही हळद रोजच खात असतो, पण ती किती प्रमाणात खावी तेही तितकंच महत्वाचं आहे. कारण की हळद गुणकारी आहे आणि म्हणून तिला खा 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 करा असेही चालत नाही. कोणतीही वस्तू अतिरेक झाली तर ती नुकसान करते. पूर्ण दिवसामध्ये 500 मिली खायची आहे. आता तुम्ही म्हणाल 500 मिली तर आम्हाला कळत नाही, आम्हाला चमचीने सांगा. तर अख्ख्या दिवसभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये जर अशी पावडरवाली हळद असेल तर 2 ते 3 चमची जायला हवे, तर तुमच्या शरीराला ती फायदा करेल. हळद चांगली आहे म्हणून जास्त प्रमाणात खा खा करायची नाहीये. जास्त प्रमाणात खाल तर तिचे दुष्परिणाम होतील आणि ती हळद स्टोन बनून जाईल आणि ती आपल्या किडनीमध्ये जमा होऊन जाईल आणि किडनीमध्ये स्टोन जमा झाला तर ते आपल्याला खूपच नुकसानकारक आहे. आणि म्हणूनच हळद प्रमाणशीर खायची आहे. मी सांगितल्या त्या 3 पद्धतीने तुम्ही हळद खायची आहे, जेणेकरून तुम्हाला हळदीचे जे मी 15 फायदे सांगितले 15च्या 15 फायदे तुम्हाला होतील. मस्त आणि मस्त आणि घरात सहजरित्या मिळून राहणाऱ्या हळदने आपल्या शरीराला स्वस्थ आणि मस्त ठेवा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा आभार. तुम्ही हळदचा व्यवस्थित उपयोग करत राहा आणि स्वस्थ राहा. नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.